रुपये तर इथे रेट आहे होलसेलमध्ये. एक दोन दुकानात बघितलं तर सर्व तेच आहे. हे रेडी खोबरंच येणार तुम्हाला इकडे. राजापूर म्हणजे आपलं कोकणातलं राज. आणि आता हे कटिंग होणार ना, पण रेट सेम. इकडे यांच्याकडे ते सर्व खोबरे, सुकी खोबरे. पुढे आपली सिरीज चुकली असं वाटतंय. पुण्याला बॉम्बे कटिंग म्हणतात. पुऱ्या मार्केटमध्ये तुम्हाला हेच खोबरं मिळणार आहे आणि याला गोटा काप खोबरं म्हणतात. इकडे आहे सुकं खोबरं. अशा बऱ्याच प्रकारचे चिंच मिळतील तुम्हाला, पण सेम आहे, होलसेलचा रेट आहे. पण सध्या सुकं खोबरं बरंच महागलेलं आहे आणि ते मिळतं सुकं खोबरं. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे वाशी FMCच्या मसाला मार्केटमध्ये आणि मसाला मार्केटमध्ये आहे डी सिरीज. आपल्या पाठीमागे ती डी सिरीज आणि ते मिळतं सुकं खोबरं. हो, तुम्ही आता आपल्या ओल्या खोबऱ्याचा म्हणजे ओल्या नारळाचा व्हिडिओ पाहिलाच असेल, जे लास्ट वीकमध्ये आपण एक्सप्लोर केलं होतं ओल्या नारळाचं मार्केट. आणि तिकडेच त्याच मसाला मार्केटच्या जरा पुढे आल्यावरती आहे ही डी सिरीज. तिकडे मिळते आपल्याला सुकं खोबरं. तिकडे बरेचसे होलसेलवाले सुके खोबरेवाले आहेत आणि आज आपल्याला सुक्या खोबऱ्याचा काय रेट आहे आणि कोणत्या कोणत्या प्रकारची सुकी खोबरी असतात ते सर्व एक्सप्लोर करायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजची तारीख आहे 6 नोव्हेंबर 2025. आजच्या तारखेला काय रेट आहे ते बघूया, कारण सध्या सुकं खोबरं बरंच महागलेलं आहे मार्केटमध्ये. म्हणजे किरकोळ मार्केटमध्ये 400+ रेट गेलेलं आहे. ते काय रेट आहे ते आपण चेक करूया. बघा, हे आहे ब्लॉक डी आणि हे मसाला मार्केटमधलं आहे. हा मसाला मार्केटमधलं ब्लॉक डी आहे. FMC वाशीचं मसाला मार्केट. तर इकडे मिरच्या पण मिळतात होलसेल रेटमध्ये, म्हणजे होलसेलमध्ये त्या गोणीच्या गोणी तुम्हाला घ्यायला लागतात मिरच्या पण. बघा, जशी बेडकी आहे, शंकेश्वरी आहे, आपली पटना आहे, सर्व मिळतील. बेडकीचा काय रेट आहे? 225 रुपये किलो. आणि किती किलोची गोणी असते? 30 किलोची. बघा, 225 रुपये किलोने तुम्हाला मिरची मिळेल. बेडकी आजचा रेट आहे आणि ही पूर्ण अशी 30 किलोची गोणी तुम्हाला घ्यायला लागेल. आणि पटना कशी आहे? 165. बघा, पटना 165 रुपये किलो आजचा रेट आहे हा, पण सेम आहे, होलसेलचा रेट आहे. तुम्हाला अशी पूर्ण गोणी घ्यायला लागेल. म्हणजे ज्यांना मसाले बनवायच्यात घरी विकण्यासाठी वगैरे, जे घरगुती मसाल्याचे बिझनेस वगैरे करतात ना, त्यांच्यासाठी हे मार्केट आहे. तुम्ही इकडे येऊ शकता. पण आज आपण हे नाही एक्सप्लोर करणार आहोत. तर आज आपण बघणार आहोत सुकं खोबरं आणि हे आपल्या ह्याच मार्केटमध्ये पुढे भेटणार आहे. आपण सुकं खोबरं बघत होतो, पण इथे आहे चिंच. चिंच आहे, सुकी चिंच. कशी आहे दादा ही चिंच? 160 किलो. बघा, चिंच 160 रुपये किलो. आणि अशा बऱ्याच प्रकारचे चिंच मिळतील तुम्हाला, वेगवेगळ्या क्वालिटीच्या. हे 160 रुपयेवाली आहे चिंच आणि ही आहे ती 155 रुपये किलोवाली. हे बघा, चिंच, सुकी चिंच आहे 155 रुपये किलो. आणि इकडे तुम्हाला असा 50 किलोचा पूर्ण बॉक्स घ्यायला लागेल. बघा, ही गोणी असेल किंवा बॉक्स असेल, पूर्ण 50 किलोचा. आणि बघा, इथे चिंच आहे ती 150 रुपये किलोवाली. बघा, ह्या 2-3 वराड्याची चिंच आहेत, जे 150 रुपये किलो, 155 रुपये किलो आणि 160 रुपये किलो. इकडे आहे सुकं खोबरं. कसं किलो आहे दादा? बघा, हे 350 रुपये किलो खोबरं आणि हे बघा 370. आता वाटीमध्ये फरक आहे. ही छोटी वाटी आहे, ही मोठी वाटी आहे. आणि ही कशी आहे दादा? ही 350. ही 350. आणि सगळं खोबरं कुठलं आहे? कर्नाटकचं. ओके. हे राजापुरी म्हणतात ते नाही ना? बघा, हे कर्नाटकचं खोबरं आहे. आणि किती घ्यायला लागेल? मिनिमम 25 किलो. बघा, दादा सांगतात मिनिमम 25 किलो तुम्हाला घ्यायला लागेल. हे बघा, DC ट्रेडर्स D15 डी सिरीजमध्ये. आणि इकडे तुम्हाला हे खोबरं होलसेलमध्ये मिळेल. ते 350 रुपये किलो, 370 रुपये किलो आणि हे परत 350 रुपये किलो. तिन्ही पण कर्नाटकीच खोबरी आहेत आणि कमीत कमी 25 किलो तुम्हाला खोबरं घ्यायला लागेल. आणि हे बघा, इकडे पण कर्नाटकीच खोबरं आहे. आणि हे बघा, हे D17 आणि हे म्हणतात की या पुऱ्या मार्केटमध्ये तुम्हाला हेच खोबरं मिळणार आहे. हे कसं किलो आहे? 350. बघा, 350 रुपये किलो हे खोबरं आहे, पण कमीत कमी तुम्हाला 25 किलो घ्यायला लागेल. 1 किलो वगैरे रिटेलमध्ये नाही मिळणार. आणि हे पुऱ्या मार्केटमध्ये तुम्हाला हेच खोबरं मिळणार आहे, कर्नाटकी खोबरं, 350 रुपये किलोने. बघा, इकडे आपल्याला खोबरं भेटलं आहे, हे 370 रुपये किलोवालं आहे आणि याला गोटा काप खोबरं म्हणतात. बघा, 370 रुपये किलो. आणि हे सर्व मिरची मार्केटच आहे मेनली. हे सर्व इथे होलसेलमध्ये मिरच्याच मिळतात. हे बघा, हे अंबिका ट्रेडर्स, त्यांच्याकडे हे खोबरं आहे 370 रुपये किलोने, गोटा काप खोबरं.
आणि बघा इकडे पण खोबरं आहे, हे पण कर्नाटकचं आहे, 350 रुपये किलो. आता हे बघा, हे आहे आपला D50 शॉप आणि इकडे सगळी कर्नाटकचीच खोबरी आहे. तुम्हाला बोललो ना, रेट ऑलमोस्ट सगळ्यांचा सेमच आहे, 350 रुपये किलो. आणि बघा ही क्वालिटी आहे 350 रुपये किलोची आणि कमीत कमी 25 किलो तुम्हाला घ्यायला लागेल हे खोबरं. इकडे बघा खोबरं आहे आणि बघा हे अख्खा नारळच आहे, खोबऱ्याच आहे बघा, सुकलेलं आहे पूर्ण नारळ. आणि ह्याला इथे येऊन कापतात म्हणून ह्याला बॉम्बे कटिंग खोबरं म्हणतात. आणि हे सर्व कर्नाटकचं आहे आणि रेट आहे 350 रुपये किलो. कुठला पण घ्या, हे बघा 350 रुपये किलो आहे, पण सेम आहे, पूर्ण गोणी घ्यायला लागेल 25 किलोची. आणि हे इथे येऊन कट होताना म्हणून याला बॉम्बे कटिंग म्हणतात किंवा गोटा कटिंग म्हणतात. आणि जे राजापुरी खोबरं असतं ना, ते तिकडून कट होऊन येतं, रेडी होऊन येतं. असं हे खोबरं आहे, हे बघा D55 शॉप नंबर आहे D55. आणि बघा इकडे गोण्याच्या गोणी भरलेल्या आहेत खोबऱ्याच्या, हे बघा. आणि सर्व हे ह्याच प्रकारचे खोबरं आहे बघा, हे असंच खोबरं आहे सर्व त्या गोणींमध्ये पूर्ण भरलेलं. आता ते इथे कट होणार आणि 350 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे खोबरं. आणि आपण आता D सिरीजमध्ये होतो खोबरं बघायला, पण तिकडे काय आपल्याला त्या प्रमाणात खोबरं बघायला नाही मिळालं, थोडी आपली सिरीज चुकली असं वाटतं आहे. आणि ती आता मी आहे L सिरीजच्या इकडे बघा, L तिचं दिसतं का तुम्हाला, हे L सिरीज आहे. आणि इकडे मला सुक्या खोबऱ्याची दुकाने दिसतात, सुकं खोबरं मिळालं, खोबऱ्याचे व्यापारी, कमिशन एजंट वगैरे लिहिलेलं आहे, पण खोबऱ्याचे व्यापारी आहे बघा. दुकानाचं नाव दिसतं तुम्हाला, हे लालजी अँड सन्स. इकडे बघूया काय रेट आहेत ते खोबऱ्याचे. आणि बघा इकडे बाहेर एक मस्त सुकायला ठेवलेलं आहे खोबरं, कर्नाटकचं आहे बघा. इकडे दादांकडे सर्व ही खोबरी आहे. आणि बघा इकडे आहेत सर्व सुकी खोबरी. सांगतो का आपली सिरीज चुकली, D सिरीज ते मला वाटतं मिरच्यांचंच मार्केट होतं सर्व ते, आणि मसाले वगैरे होतं. आणि इकडे यांच्याकडे ते सर्व खोबरी आहे, सुकी खोबरी बघा वेगवेगळ्या प्रकारची. आणि तुमच्याकडे सर्व राजापुरीच आहे का दादा? कर्नाटकवालं वगैरे पण आहे का? ओके. आणि बघा इकडे आपल्याला दिसतं ती खोबरी, ही सर्व कर्नाटकी आहेत. आणि ही मुंबई कटिंग म्हणतात ना, गोटा काप, गोटा कटिंग, ती आहे ती सर्व. हे बघा हे 5-6 प्रकारचे. हे कसं आहे दादा किलो? 300 रुपये. हे बघा हे 300 रुपये किलो आहे हे खोबरं. आणि ते दुसरं आहे ते हे कसं आहे? हे बघा हे आहे ते 320 रुपये किलो, असे रेट आहे. आणि बघा हे 350 रुपये किलो आहे. आणि तुम्हाला मी पहिलं पण सांगितलं होतं की मुंबई कटिंग म्हणजे काय, तर इथे येऊन ते कट होतात, पूर्ण अख्खा नारळ होतं बघा, असे येतात दिसतं का सुकवलेले. आणि इथे येऊन ते कट होतात म्हणून त्याला मुंबई कटिंग किंवा गोटा काप म्हणतात. आणि हे 350 रुपये किलोवाला आहे. आणि हे छोटंवाले दादा बघा, हे पण 350 रुपये किलो आहेत. या दोघांमध्ये काय फरक आहे? पण रेट सेम बघा. म्हणजे ज्यांना बारकी वाटी पाहिजे त्यांना बारकी वाटी पण मिळेल, मोठी पाहिजे तर मोठी पण मिळेल, रेट सेमच आहे. आणि हा वाला दादा 300 रुपये बघा, हे 300 रुपये किलो आहे. सेम कर्नाटकी खोबरं मुंबई कटिंगवाला 300 रुपये किलोने. आणि बघा असं खोबरं आहे. आणि आता हे कटिंग होणार ना, हे कटिंग व्हायला चाललं आहे आता वरती बघा. इकडे पूर्ण कोळांमध्ये असं सुकं खोबरं भरलेलं आहे. आणि हे सर्व कर्नाटकचेच आहेत का जास्त करून? हे सर्व बघा, हे सर्व राजापुरी खोबरं आहे. राजापूर म्हणजे आपलं कोकणातलं राजापूर नाही, ह्याचा ब्रँड आहे, नाव आहे राजापूर. जसं आपण तांदळामध्ये कोलम राईस, वाडा कोलम असं म्हणतो ना, इंद्रायणी, तसं हे राजापूर हा असं ब्रँड आहे, क्वालिटी आहे ही राजापूर. आणि हे बघा हे राजापूर खोबरं आहे. आणि राजापूर खोबरं कसं आहे दादा हे? आणि बघा हे राजापुरी खोबरं आहे, हे 420 रुपये किलो आहे. आणि हे केरळा साईडने येतं राजापुरी खोबरं सर्व. आणि हे कटिंग होऊन येतं जागेवरनं तिकडनंच, म्हणजे इथे आपल्याला काय कटिंग वगैरे करायचं नाही, हे रेडी खोबरंच येणार तुम्हाला इकडे होलसेल मार्केटमध्ये, आणि इथून तुम्हाला घेऊन जायचं आहे. आणि हे सर्व दिसतं हे सर्व राजापुरीच खोबरं आहे. आणि सर्वांचा रेट 420 रुपये किलोच आहे, काहीच फरक नाही बघा, सगळं सेम, वाट्या छोट्या मोठ्या, बाकी खोबरं सर्व सेम, क्वालिटी सेम, सर्व सेम. 420 रुपये किलो, कुठली पण वाटी घ्या बघा राजापुरी खोबरं. हे बघा हे आहे के लालजी अँड सन्स दुकान बघा, L37 मसाला मार्केट आहे, APMCचं मसाला मार्केटमधलं हे दुकान बघा. इकडे तुम्हाला आजच्या तारखेला म्हणजे 6 नोव्हेंबर 2025चे तुम्हाला रेट सांगितलेत. आणि असंही तुम्हाला सुकं खोबरं मिळेल, हवं तेवढं मिळेल, पण कमीत कमी तुम्हाला 15 किलो घ्यावं लागेल,
1 किलो 2 किलो नाही मिळणार, कमीत कमी 15 किलो तरी तुम्हाला खोबरं घ्यावं लागेल. 15 किलो 25 किलो अशा ह्या रेंजमध्ये तुम्हाला घ्यायला लागेल हे खोबरं. तर मंडळी असं होतं हे खोबरा मार्केट. आता जास्त काय एक्सप्लोर करता नाही आलं आपल्याला, कारण आपण पहिलं D सिरीजमध्ये गेलो, तिकडे तर एकच प्रकारची खोबरी दिसली आपल्याला, सर्व कर्नाटकी खोबरी. आणि त्यानंतर आपण इकडे L सिरीजमध्ये आलो. इकडे एक 5-6 दुकानं आहेत. त्यातलं एका दुकानात जाऊन आपण बघितलं काय रेट वगैरे आहे ते, आणि एक दोन दुकानात बघितलं तर सर्व तेच आहे, काय जास्त फरक नाही. त्यामुळे म्हटलं उगाच जास्त मोठा व्हिडिओ बनण्यात काय मिनिंग नाही. एक अंदाज आला असेल तुम्हाला खोबऱ्यांच्या रेटचा, सध्या काय रेट सुरू आहे ते. छोटासाच व्हिडिओ आहे, जास्त मोठा नाही. तरी पण तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, त्यात काहीतरी तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह दिसलं असेल किंवा जाणवलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा होता. आणि असं कुठे दुसरं मार्केट असेल तर ते पण मला कमेंट करून सांगा की ते इथे असं मार्केट आहे, तुम्ही हा व्हिडिओ बनवा म्हणून. आता सुकं खोबऱ्याचं म्हणा तर जास्त काही नाही दिसत आहे मला इकडे. बाकी सर्व मसाला मार्केटमध्ये रिटेलवालेच आहेत सुके खोबरेवाले, आणि तिकडनंच आपल्याला 1-1 किलोमध्ये खोबरं वगैरे घ्यायला लागेल. बाकी रेटमध्ये काय जास्त फरक नसेल. जसं राजापुरी खोबरं आपण बघितलं 420 रुपये ते इथे रेट आहे होलसेलमध्ये, जो 25 किलो घ्यायला लागतो. तर 1 किलोमध्ये काय रेट असेल तुम्हाला अंदाज आलाच. ठीक आहे मित्रांनो, तर आपल्या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओजमध्ये. होतो पण टेक केअर, बाय बाय.